ज्या दिवसाची आस अनेक दिवसांपासून खरं तर मागच्या वर्षीपासूनच लागलेली होती, तो दिवस अखेर आलेला आहे। गणपती बाप्पाचं आगमन संपूर्ण राज्यभरात आणि देशात खरं तर झालेलं आहे। पुण्यात सुद्धा मानाचे गणपती असतील किंवा सगळेच गणपती, गणेश मंडळांचे गणपती हे आता हळूहळू त्यांची प्राणप्रतिष्ठापना व्हायला सुरुवात झाली आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा गणपती सुद्धा आता प्राणप्रतिष्ठापना करून आपल्या भवनामध्ये विराजमान झाल्याचं पाहायला मिळतोय। आपण बघतोय वरद विघ्नेश्वर वाडा असं यंदाच्या वर्षीचा हा जो देखावा आहे, काल्पनिक देखावा आहे असं या देखाव्याचं नाव आहे आणि अतिशय सुंदररित्या हा देखावा साकारण्यात आला आणि या देखाव्यामध्ये आता श्रींचं आगमन सुद्धा झालं आणि श्री विराजमान सुद्धा झालेले आहेत। सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या हस्ते या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आत्ताच काही वेळापूर्वी संपन्न झालेली आहे। आपण बघतो अतिशय मनमोहक असं रूप या गणपती बाप्पाचं पाहायला मिळतंय। प्राणप्रतिष्ठापना व्हायच्या आधीपासूनच खरं तर भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येत होती आणि तशीच गर्दी आत्ता सुद्धा पाहायला मिळते। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या संख्येने भाविक पहाटेपासूनच खरं तर येतात। पुण्यातला गणेशोत्सव हा प्रचंड प्रसिद्ध आहे आणि हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती असं या गणपती बाप्पाची महती असल्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा हा गणपती पाहायला आणि दर्शन घ्यायला खूप मोठ्या संख्येने सगळे भाविक येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खूप छान सजावट या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 7 ढोलताशा पथकांच्या गजरामध्ये या गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली होती आणि आता मिरवणुकीनंतर गणपती बाप्पा या वरद विघ्नेश्वर वाड्याच्या देखाव्यामध्ये विराजमान झालेले आपल्याला दिसून येत आहेत। खूप उत्साहाचं वातावरण संपूर्ण पुणे शहरात आहे। तसंच वातावरण या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण या ठिकाणी तयार करण्यात आलंय। आपण बघतोय गणपती बाप्पाचं हे अतिशय मनमोहक रूप आहे आणि हेच रूप पाहण्यासाठी खूप मोठ्या संख्येने भाविकांची अक्षरशः लाईन लागलेली आहे या ठिकाणी आणि सकाळपासूनच भाविक या ठिकाणी येत होते आणि आता अखेर हे सगळे भाविक जे आहेत त्यांना दर्शन मिळत आहे गणपती बाप्पाचं। त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, एखादा फोटो काढण्यासाठी या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या संख्येने लाईन लागल्याचं पाहायला मिळतंय। मंडळाचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सपत्नीक गणपती बाप्पाची सकाळी आरती केली। त्यानंतर या ठिकाणी मिरवणूक निघाली होती आणि या मिरवणुकीची सांगता पुन्हा याच वाड्याच्या समोर झाली आणि आता सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या हस्ते या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली आहे। प्राणप्रतिष्ठापना झाल्याच्या नंतरची ही दृश्य आहेत। भाविकांची खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झाली आहे आणि असंच वातावरण या ठिकाणी 10ही दिवस पाहायला मिळणार आहे। 10 दिवसात मोठमोठे संत महंत असतील, नेते असतील, सेलिब्रिटी असतील, असे सगळेच जण आपल्याला या ठिकाणी आरतीसाठी, दर्शनासाठी येताना दिसणार आहेत आणि नेहमीप्रमाणेच या ठिकाणी मंडळातर्फे अतिशय दिमाखात यंदाच्या वर्षीचा सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। यंदाच्या वर्षीपासून अभिषेक सुद्धा या ठिकाणी चालू करण्यात आले, त्यामुळे भाविकांची त्यासाठी ही गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आज सकाळपासून जी गर्दी होती ती कंटिन्यू दिवसभर आणि रात्री सुद्धा राहणार आहे। रात्रीच्या आरतीला सुद्धा खूप मोठ्या संख्येने या भाविकांची गर्दी होती आणि अशाच उत्साहाच्या भरामध्ये आणि दिमाखात हा संपूर्ण गणेशोत्सव जो आहे तो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना।
Manikchand Oxyrich, proudly Indian.